दुसरी बातमी आहे, नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप काही सुटलेला नाही. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगड दौऱ्यावरती येत आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत आणि या भेटीमुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अमित शहांसोबतच्या भेटीतनं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. जरी नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे. आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनचं काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे, निधी दिलेला आहे. दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे. 22,000 कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे. सुटे थोडासा धीरधरा. संदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. लक्ष्मण, या वेळच्या अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यात तरी या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न मिटणार? श्वेता, नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा जो तिढा आहे तो अद्यापही कायम आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता अमित शहा जे आहे ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. 2 दिवस ते पुणे आणि रायगड आणि त्यानंतर मुंबई अशा दौऱ्यावरती आहे. आणि विशेषतः रायगड आणि नाशिक या 2 जिल्ह्यांवरून जो वाद सुरू आहे, रायगडचं पालकमंत्रीपद महायुतीतल्या कुठल्या पक्षाला जाईल आणि नाशिकचं पालकमंत्रीपद जे महायुतीतल्या कुठल्या पक्षाला जाणार यावरून वाद सुरू आहे. आणि या सगळ्यावरती अमित शहांच्या दौऱ्यामध्ये तोडगा निघेल अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती आता सुरू झालेली आहे. अमित शहा येतील आणि त्यानंतर त्यांची तटकरेंच्या निवासस्थानी देखील सदिच्छा भेट आहे. त्या ठिकाणी डिनर डिप्लोमसी देखील होणार आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित शहा हे रायगड आणि नाशिक या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून तोडगा काढू शकतील का, याच्यावरती निर्णय देऊ शकतील का, हे सगळं बघणं महत्वाचं आहे. कारण नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सुरुवातीपासून भाजप त्यासाठी आग्रही आहे. नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील देण्यात आलेली होती. त्यांना पालकमंत्री म्हणून नियुक्ती देखील देण्यात आलेली होती. मात्र काही तासातच गिरीश महाजन यांची नियुक्ती जी आहे ती थांबवण्यात आलेली होती आणि त्यावरून नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो अद्यापही कायम आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता जी अमित शहा यांचा जो काही रायगडचा दौरा होतोय या दौऱ्यामध्ये तरी या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल अशा प्रकारची अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते. बिलकुल, पण आता बघूयात या 2 दिवसांमध्ये अमित शहा या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासंदर्भात काही निर्णय घेतात का? धन्यवाद लक्ष्मण या माहितीसाठी. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड किल्ल्यावरती येत आहेत. या दौऱ्यामध्ये ते खासदार सुनील तटकरेंच्या सुतारवाडी या निवासस्थानी भेट देणार आहेत आणि या भेटीमुळे रायगडच्या पालकमंत्रीपदावरती परिणाम होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. तर या भेटीकडे राजकीय दृष्टीनं पाहू नका असं तटकरे म्हणाले आहेत. तर तटकरेंच्या निमंत्रणावरनं ते जात आहेत, यात वेगळं काही नाही असं गोगावलेंनी म्हटलं. परवाची भेट ही अतिशय वेगळ्या कारणासाठी आहे. छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी येतात. त्यांच्या या भेटीचा कुठलाही राजकीय अनवर्थ होऊ नये, काढू नये अशी माझी विनंती. वाटत नाही काय आहे, कारण त्यांना निमंत्रित केलं आहे आणि त्यांनी होकार दिला. आता होकार दिल्यानंतर त्यांना जाणं क्रमप्राप्त असल्यामुळे ते जात असतील. तिथे गेले म्हणजे काय त्यांचं झालं असं होणार नाही. परंतु जे रायगडवर येत आहेत त्याचं आम्ही पहिलं स्वागत करतो अमित भाईंचं.